अंबाजोगाई येथील आधार मल्टीस्टेटच्या वतीनं आयोजित 14वा वर्धापन दिन सोहळा, सामाजिक न्याय दिन, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसंच छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. या निमित्त शाहू पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. तसंच संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी संमोहन विद्या या विषयावर विस्तृत असं प्रबोधनपर मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त तथा संयुक्त सचिव महाराष्ट्र राज्य एस बी पाटील, माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार अमरकाका हबीब, भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे, रोटरी क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षा प्राध्यापक रोहिणीताई पाठक, प्राध्यापक डी जी धाकडे तसंच आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना आधार मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल म्हणाले की आधार मल्टीस्टेट ही संस्था आता केवळ संस्था राहिलेली नसून एक व्यापक परिवार बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं कार्य संस्था सातत्यानं करत असते. आर्थिक साक्षरतेची चळवळ उभी करून प्रत्येक व्यक्तीला बचत आणि आर्थिक नियोजनाचं महत्त्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की एक ध्येय आणि एक विचार डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात पाऊल टाकला असून आगामी काळात मल्टीस्टेटचा व्यवहार 500 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे. अंबानगरीनं आम्हाला भरभरून प्रेम दिलं असून त्या प्रेमाची उतराई होणं शक्य नाही. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे पैसे कमी आहेत, लोकांच्या ठेवी कमी आहेत, ग्राहक कमी आहेत, बट आमच्याकडे जी शासनाला कायद्याला अपेक्षित असलेली जी गुणवत्ता आहे तर त्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही. आणि रात्रंदिवस मी तुम्हाला सांगतो की मी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजल्यापर्यंत कंप्लीट 10 ते 11 तास केवळ आधारसाठी देतोय. आणि म्हणून अंबाजोगाईकरांची ही जी मंडळी आहे ही अतिशय सुज्ञ मंडळी आहे आणि तुमच्या समोर जबाबदारीने विधान करतो की मला तुम्ही फक्त विश्वास द्या, तुमचे आशीर्वाद द्या, त्या आशीर्वादाला मी तडा जाऊ देणार नाही. अंबाजोगाईचं नाव सबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं नोंदवलं जाईल या सहकार क्षेत्रामध्ये. कारण ही सहकार चळवळ ही सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. मी जे करू शकतो ते बँकेवाले लोक नाही करू शकत, मोदी साहेबाला नाही करता येणार, त्यांच्याकडे ऑलरेडी पतसंस्था भरपूर आहेत, ते करतील, परंतु बँकिंग मधून नाही करता येत. आणि म्हणून लक्षात घ्या की ही सर्वसामान्य माणसाची चळवळ आहे. ही सर्वसामान्य माणसाची चळवळ जर टिकली नाही तर सर्वसामान्य माणसाचा विकास होणार नाही. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज असं म्हणतात की नागरी पतसंस्था या प्रायमरी स्कूल होण्यासाठी पात्र आहे. यावेळी बोलताना एस बी पाटील म्हणाले की ॲडव्होकेट सुनील सौंदरमल हे धाडसी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असून कोणतेही काम पूर्ण ते समर्पणानं करत असतात. आज आर्थिक क्षेत्र अनेक अडचणींशी सामोरे जात असताना आधार मल्टीस्टेटनं गरजू घटकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे. गेल्या 14 वर्षात संस्थेनं केवळ पैसा नव्हे तर माणसं जोडण्याचं कार्य केलं आहे. सुनील सौंदरमल साहेब जे करतात ते फार मोठं काम नाही असं आम्ही पण करू शकतो वगैरे असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण ते थोडं अनेक कारणामुळे शक्य होत नाही. एक हिंदीमध्ये कहावत आहे किंवा शेर म्हणून त्याच्यामध्ये त्यात म्हटलेलं आहे, मुझे भी फुर्सत थी मेरे देश के लिए, मुझे भी फुर्सत थी मेरे देश के लिए, लेकिन पेट भर गया और नींद आ गई. त्याच्यामुळे मला पुढे काही करता आले नाही. सौंदरमल साहेबांचं वेगळं आहे. त्यांची भूमिका अशी आहे, जे काही त्यांनी व्रत घेतलेलं आहे, मला काय करायचं, माजलगाववरून तिकडे अंबाजोगाई आलेले आहे, त्यांनी शाखा विस्तार केलेला आहे, 100 कोटीचं स्वप्न बघितलेलं आहे, 2 लाख लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. आणि त्यांचं स्वप्न आहे की फक्त भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आदर्श म्हणून ही संस्था कशी पुढे जाईल
नाव कमवेल त्या दृष्टीने मला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी सर्व ठेवीदार आणि कर्जदार सभासदांनी त्यांना विश्वास द्यायचा आहे. त्याचं बरोबर असं आहे की आपणच आपल्याशी बेईमान कसे व्हायचे, आपणच आपल्याशी बेईमान कसे व्हायचे आणि एकदा रणाला दान केलेले हात परत तरी कसे घ्यायचे. एकदा रणाला दान केलेले हात परत तरी कसे घ्यायचे आणि हे का करायचं याची त्यांची निश्चितपणे भूमिका असेल. कारण की समाजाचं चित्र त्यांनी बघितलेलं असेल. समाजामधले जे दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे त्याला उत्तर शोधण्याची गरज आहे आणि ते उत्तर शोधण्याचं काम मी करावं यासाठी म्हणून त्याने ते पुढाकार केलेला आहे आणि ते या चळवळीमध्ये आलेले असं आपल्याला निष्कर्ष काढता येतो. तर ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब आणि कॉम्रेड अजय बुरांडे यांनीही मनोगत व्यक्त करत आधार मल्टीस्टेटच्या कार्याचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी केला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाहू पुरस्कारानं गौरविण्यात आलं, ज्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट पंडितराव दौंड, उत्कृष्ट प्रशासक अधिकारी पुरस्कार अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरगे, साहित्यभूषण पुरस्कार गणपत बळवंत व्यास, विद्याभूषण पुरस्कार डॉक्टर शाहीद शेख, उद्योगभूषण पुरस्कार रामस्वरूप खंडेलवाल, तर समाजसेवा पुरस्कार डॉक्टर परमेश्वर सावरगावकर व डॉक्टर संघमित्रा सावरगावकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवर व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी संमोहन विद्या या विषयावर विविध प्रयोगांच्या माध्यमातून प्रबोधन केलं. समाजातील विविध घटकांची मानसिक फसवणूक कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलं. संमोहन विद्या ही विज्ञानावर आधारित असून कोणालाही आत्मसात करता येऊ शकते. मात्र या विद्येचा गैरवापर होऊ नये आणि लोकांनी फसवणुकीपासून सावध राहावं यासाठीच हे प्रबोधन असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक डोंगरे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किशोर गिरवलकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई, माजलगाव, परळी, बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा व पंचक्रोशीतील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक, राजकीय, अर्थ, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पिग्मी एजंट व हितचिंतक यांनी प्रयत्न केले. संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांच्या संमोहन विद्या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला व त्यांच्या प्रयोगात उत्स्फूर्ततेनं सहभाग नोंदवून या विद्येची माहिती जाणून घेतली. अनेक गैरसमज यातून दूर व्हायला मदत झाली असल्याची भावना या प्रसंगी अनेकांनी व्यक्त केली. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.